नमस्कार, मी आबा शिंदे. आपण बघतात जेएनसी सिटी न्यूज आणि कॅमेऱ्यावर आहे मयूर सांगोळे. आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी मी क्लिअर करू इच्छितो. कारण ह्या व्हिडिओचं टायटल बघून कदाचित काहींच्या मनामध्ये शंका उत्पन्न होणं स्वाभाविक आहे आणि म्हणून सर्वप्रथम मी स्पष्ट करू इच्छितो की मी शिवसैनिक नाही आणि जरी शिवसैनिक नसलो तरी मी शिवसेना विरोधी सुद्धा नाही. भाजपचा कार्यकर्ता तर मी मुळीच नाहीये. मी ज्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे किंवा ज्या राजकीय पक्षाचा मी मध्यवर्ती कार्यकारिणीचा सदस्य राहिलेलो आहे त्या पक्षाची विचारसरणी माझ्या पत्रकारितेमध्ये कधी डोकावत नाही किंवा त्याची मी सरमिसळ होऊ देत नाही. तशी गल्लत मी करत नाही. मी एक पत्रकार आहे आणि वास्तववादी पत्रकार आहे, हे सर्वप्रथम मी स्पष्ट करू इच्छितो. आता आपण आपल्या विषयाकडे येऊया. जसं मी सांगितलं की एकंदर आघाडी सरकारचं फलित काय आहे आणि या आघाडी सरकारच्या स्थापनेमागची काय पार्श्वभूमी आहे यावर आपण हे विवेचन करणार आहोत. तर थोडंसं 3 टप्प्यामध्ये मी हे विश्लेषण करणार आहे. तत्पूर्वी आपण 80च्या दशकामध्ये जाऊयात. बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी जी युती घडवून आणली भाजपसोबत, खरं म्हणजे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेनेची युती व्हावी हा विषय राजकारणाच्या दृष्टीने फायदेशीर आहे असं गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांना त्यावेळेस वाटलं नव्हतं किंवा वाटत नव्हतं आणि म्हणून ते या गोष्टीला तयार नव्हते. मात्र बाळासाहेबांनी त्यांना ते पटवून दिलं की 80च्या दशकामधली जी सामाजिक परिस्थिती होती त्यावेळी मुंबई, भिवंडी, कल्याण, त्याचप्रमाणे मालेगाव, औरंगाबाद आणि इतर भागामध्ये जे जातीय दंगे मोठ्या प्रमाणात होत होते, या दंग्यांना तोंड कट्टर मुस्लिमवाद्यांकडनं फोडलं जात होतं आणि यामध्ये नुकसान मोठं हिंदूंचंच होत होतं. कारण त्या काळामध्ये मुस्लिम समाजातून व्यापारी वर्ग तेवढा नव्हता. आज जेवढा व्यापारामध्ये मुस्लिम समाज आहे तेवढा समाज नव्हता. हिंदूच व्यापारामध्ये जास्त होता आणि मग त्या दंग्यामध्ये हिंदूंची दुकानं पोटायची, जाळपोळ व्हायची आणि जखमी किंवा बाकीचं जे आहे हानी ही सुद्धा हिंदूंचीच व्हायची. आणि त्यावेळच्या त्या पुरोगाम्याच्या बुरख्या अडून जे मुस्लिमांचं तुष्टीकरण काँग्रेस करत होती त्याचा गैरफायदा मुस्लिम समाजातील काही अँटी सोशल एलिमेंट, विप्रांत संपूर्ण मुस्लिम समाज नव्हे पण मुस्लिम समाजातील काही अँटी सोशल एलिमेंट आणि कट्टरवादी या बाबीचा गैरफायदा घेऊन त्या पद्धतीनं जे तर मुस्लिमांचं आक्रमण किंवा थोडेसे ते आपण म्हणून अग्रेसिव्हनेस त्यांच्यामध्ये होता आणि हिंदू कुठेतरी त्यावेळेस असुरक्षित स्वतःला समजत होता. म्हणून बाळासाहेबांनी सामाजिक बांधिलकीतून किंवा सामाजिक गरज म्हणून भाजप आणि शिवसेनेने एकत्र यावं आणि जेणेकरून हिंदूंना जी असुरक्षिततेची भावना त्यावेळी होती 80च्या दशकामध्ये त्यांना कुठेतरी सुरक्षित वाटेल आणि हिंदुत्वाचं रक्षण होईल. आणि एकदा आपण मुस्लिम विरोधी हिंदुत्ववादी म्हणून एकत्र आलो तर मग गैरमुस्लिम सगळा समाज मोठ्या संख्येनं आपल्या पाठीशी उभा राहील आणि त्याचा आपल्याला राजकीय फायदा होईल. असं एक धोरणात्मक निर्णय किंवा ते व्हिजन घेऊन बाळासाहेबांनी ती युती घडवून आणली आणि गोपीनाथ मुंडे आणि तत्कालीन प्रमोद महाजन यांना पटवून देण्यामध्ये बाळासाहेब यशस्वी झाले आणि सत्ताकारण हा दुय्यम उद्देश ठेवून समाजकारण याला प्राथमिकता देऊन ही युती घडवून आणली. त्यानंतर असं झालं की शरद पवार यांनी बाळासाहेब असेपर्यंत त्यांचे सारखे प्रयत्न राहिले होते की बाळासाहेब आणि शरद पवार हे एकत्र यावेत राजकारणामध्ये, अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्या दृष्टीने त्यांनी बऱ्याच वेळेस बाळासाहेबांना बोलून देखील दाखवलं होतं. मात्र बाळासाहेबांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये शरद पवारांना स्पष्टपणे सांगितलं होतं की शरद बाबू, तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊन एक व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो व्यवसाय सुरू होण्यापूर्वीच बंद पडला. एक मासिक त्यांनी काढलं होतं आणि त्याच्या प्रकाशनाचा फक्त कार्यक्रम झाला, पहिला अंक निघाला आणि नंतर ते मासिक बंद पडलं. तो संदर्भ देत बाळासाहेबांनी शरद पवारांना जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं की तुम्ही आणि आम्ही एकत्र येणे नाही आणि आपण एकत्र येऊन व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला, तो सुरू होण्यापूर्वी बंद पडलाय. एकंदर बाळासाहेब हयात असेपर्यंत शरद पवारांचे हे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही की शिवसेना आणि शरद पवार एकत्र येणं. मात्र बाळासाहेबांच्या पश्चात 2019-20च्या निवडणुकीमध्ये जे निकाल आले त्या निकालामध्ये काँग्रेस तर सत्तेच्या कुठे जवळपासही नव्हती किंवा आपण सत्तेत येऊ शकतो अशी पुसटशी शंका किंवा त्यांना पुढे आशा वाटत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये भाजप आणि शिवसेनेचं किंवा भाजप आणि उद्धव ठाकरेंचं ताणलं गेलं आणि सत्तेवरून ताणले गेलं आणि शेवटी
याच संधीचा फायदा घेत शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या मध्यस्थीने उद्धव ठाकरेंना इमोशनल ब्लॅकमेल करून त्यांना आपल्याकडे वळवलं आणि सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं महाआघाडी सरकार स्थापन झालं महाराष्ट्रामध्ये। सुरुवातीला शिवसेनेकडून अशी घोषणा केली होती की हे शिवमहाआघाडी असणार आहे, परंतु काँग्रेसने त्यावर सक्त विरोध किंवा नाराजी दर्शवली आणि शिवसेनेनं एक पाऊल मागे होत या महाआघाडीतून शिव हा शब्द काढून टाकला। आणि मग याचं फलित काय झालं? याचं फलित असं झालं की उद्धव ठाकरेंना तर मुख्यमंत्रीपद मिळालं, आदित्य ठाकरेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं, मात्र शिवसैनिकांचं काय? तुम्ही हिंदुत्वाला फारकत देत सत्ताकारणासाठी समाजकारण बाजूला ठेवून युती तोडली। बाळासाहेबांनी समाजकारणासाठी युती घडवून आणली, सत्ताकारण हा त्यांचा दुय्यम उद्देश होता, मात्र तुम्ही सत्ताकारणासाठी समाजकारण बाजूला सोडलं, हिंदुत्व बाजूला ठेवलं आणि या आघाडीमध्ये तुम्ही सामील झाला। खरं म्हणजे उद्धव साहेब आपण काय आणि संजय राऊत साहेब काय? बाळासाहेबांनी ज्या 80च्या दशकामध्ये भाजपसोबत युती केली त्यावेळेचं त्यांचं धोरण जे ठरवलं होतं किंवा जे व्हिजन त्यांनी ठेवलं होतं, हे व्हिजन खरं म्हणजे असं म्हणता येईल की माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि संजय राऊत यांना कधी ते समजलंच नाही। कारण ज्यावेळेस ती युती घडली होती, ज्या परिस्थितीमध्ये ती युती घडली होती 80च्या दशकामध्ये, त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब हे जंगलात फिरत होते वाईल्ड फोटोग्राफी करत आणि संजय राऊतांचा तर राजकारणामध्ये उदय देखील झालेला नव्हता। आणि म्हणून जरी आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे जरी म्हणत असले की बाळासाहेबांच्या आशीर्वादाने त्यांची शिवसेना आम्ही पुढे चालवतोय, पण तसं झालेलं नाहीये। कारण बाळासाहेब आणि उद्धव साहेब या दोन पिढ्यामधले जे शिवसेनेमधले दुवे होते ते दुवे आज कुठे आहेत? मग ते दिवाकर रावते असतील, मग ते रामदास कदम असतील, ते मनोहर जोशी असतील किंवा अलीकडचं जर घेतलं तर रवींद्रजी वायकर असतील, ही मंडळी कुठे दिसत नाहीये। आणि मग चोंबडेगिरी करणारे समोर आले आणि त्यांच्या कोंडाळ्यामध्ये तुम्ही सत्तेचा ऊब तुम्हाला मिळाली आणि तुम्ही सगळंच हिंदुत्व विसरलात। तुम्ही तर इथपर्यंत विसरलात की शाहरुख खानचा मुलगा जो ड्रग प्रकरणामध्ये अडकलेला आहे तो निर्दोष असेलही, कदाचित तो इनोसंटही असेल, ते पुढे सिद्ध होईल, परंतु तो मुस्लिम आहे म्हणून त्याच्यावर कारवाई केली इथपर्यंत मांडण्याची मजल उद्धव साहेब तुमची गेलेली आहे। एवढंच नव्हे, कालच्या भाषणात तुम्ही बोलताना शिवसेनेला पितृपक्ष बोलला। पितृपक्षामध्ये लग्न होत नाहीत, मुंजी होत नाहीत, पितृपक्षामध्ये फक्त श्राद्ध घातलं जातं। असं जर तुमची भूमिका राहिली तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक श्राद्ध घालायला मागे पुढे बघणार नाही। म्हणून बाळासाहेबांचं धोरण मी ते म्हणतोय की खरंच उद्धव साहेब आणि संजय राऊत आपल्याला बाळासाहेबांचं धोरण कळालेलंच नाही। सत्ता करण्यासाठी बाळासाहेबांनी कधीच ही युती तोडली नसती आणि यातनं तुमचा काय फायदा झाला, काय नुकसान झालं, यापेक्षा महाराष्ट्राचं किती नुकसान झालं याचं एक साधं उदाहरण देतो मी की जे शिवसैनिक आहे या शिवसैनिकांची हिंदुत्ववादावर तुम्ही नसबंदी करून टाकली हो। औरंगाबाद शहरामध्ये सीएएच्या विरोधामध्ये जेव्हा हिरवं वादळ आलं आणि त्या हिरव्यांनी बजरंग चौकामध्ये हैदोस घातला, त्यावेळी शिवसैनिकांना अगतिकपणे त्यांच्याकडे बघण्याशिवाय दुसरा त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता। उद्धव साहेब विधान भवनाच्या 5व्या मजल्यावरून किंवा वर्षा बंगल्यामधून किंवा मातोश्रीच्या दालनातून अथवा फेसबुकमधून हा बजरंग चौकात हिरवा हैदोस होत असताना त्या शिवसैनिकांना ज्या यातना झाल्या त्या यातना तुम्हाला कळणार नाहीत आणि दिसणार नाहीत, अनुभवण्याचा तर प्रश्नच येत नाही। आणि मग या महाआघाडी सरकारचं फलित काय झालं? डाव साधला शरद पवारांनी आणि त्यासाठी मी म्हणून म्हटलंय टायटलमध्ये की उद्धव साहेब झाले तवली, शिवसेनेचा झाला तवा आणि शिवसैनिक झाले सरपणाची लाकडं आणि यातून शरद पवारांची डाळ शिजली आणि काँग्रेसची पोळी भाजली। उद्धव साहेब तुम्ही सांगता की हिंदुत्व किंवा आमचा धर्म फक्त दाराच्या आत ठेवायचा, दाराच्या बाहेर गेल्यानंतर राष्ट्रवाद मान्य आहे, खूप चांगली भूमिका आहे, स्वागतच आहे, परंतु हेच तुम्ही मुस्लिमांना सांगणार आहात की रस्त्यावर नमाज पढता येणार नाही, रेल्वेत नमाज पढता येणार नाही, एअरपोर्टवर नमाज पढता येणार नाही, हे बोलण्याचं धाडस आहे तुमच्यामध्ये का? दाराच्या धर्म फक्त हिंदूंनीच पाळायचा असं तुम्हाला म्हणायचं आहे का? राहिला प्रश्न शेतकऱ्यांचा। आज महाराष्ट्रामधला शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, उद्ध्वस्त।
अहो साधं एक कन्नड तालुक्यामधलं देवेगाव सारखं गाव, या गावामध्ये 100 एकर टमाट्याचं पीक फार उद्ध्वस्त झालंय. ऐका त्या शेतकऱ्याची व्यथा. नाही नाही, त्यांनी काय सांगितलं, जे जवळपास सगळीच नुकसान झालेली. अच्छा. बरं, एकंदर या देवेगाव शिवारामध्ये पूर्ण लोकांचे नुकसान होईल टमाट्याची. ह्या देवेगाव शिवारामध्ये साधारणपणे किती एकरची लागवड झाली असेल टमाट्याची? तरी 100 एकर टमाटा. 100 एकर पर्यंत टमाट्याची लागवड झालेली आहे. पूर्ण टमाट्याचे लगेच खराब होऊन जायचे. सगळं वाहून गेलंय. शेतकऱ्याचं पिकाचं नुकसान झालंय, त्याची तुम्हाला काही चाड नाही. 10,000 कोटींचं पॅकेज दिलं. जरा विचार केला की ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये किती प्रमाणात नुकसान झालंय, मराठवाड्यात किती नुकसान झालंय, विदर्भात किती नुकसान झालंय, कोकणात किती झालंय, आणि त्याच्या मोबदल्यामध्ये शेतकऱ्यांना किती आपण मोबदला देतो. पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला गेलाच ना जास्तचा हिस्सा. त्या शेतकऱ्यांबद्दलही आम्हाला आहे असता, त्याबद्दल वाद नाही, तेही आमचे शेतकरी आहेत. परंतु किती दिवस, किती काळ ह्या पश्चिम महाराष्ट्राचं गुलामगिरी तुम्ही स्वीकारणार आहात? मराठी बाणा म्हणता ना, शिवसेनेचा बाणा म्हणता ना. आणि मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची ही अवस्था असताना तुम्ही त्या उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांची हत्या झाली म्हणून त्यासाठी महाराष्ट्र बद्ध ठेवता. तर थोडी कारणमीमांसा तरी बघा ना. उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना चिरडून मारलं, त्याचं आम्ही समर्थन करणार नाही. ती घटना निंदनीयच आहे. त्याचबरोबर ज्या 4 लोकांना मारझोड करून, बेदमपणे मारहाण करून मारण्यात आलं, त्यांची हत्या करण्यात आली, तीही तितकीच निंदनीय आहे. परंतु यामागचं कारण तिथलं सरकार शोधेल, कायदा शोधेल. तुम्ही महाराष्ट्राला का वेठी धरताय? थोडासा विचार करा होतो साहेब. बाळासाहेबांच्या काळात ज्यांनी रक्ताचं पाणी करून शिवसेना वाढवली ना, त्या शिवसैनिकांच्या यातना तुम्ही समजून घ्या. सत्तेच्या पाठी लागून आणि स्वतःच्या सीमित स्वार्थासाठी तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राच्या हिंदुत्वाला गहाण ठेवू नका. आणि त्या सच्च्या शिवसैनिकांच्या, ज्यांनी त्यांच्या पिढ्या बर्बाद झाल्या, पिढ्या, घरावर ज्यांनी तुळशीपत्र वाहिले. परभणीच्या दामोअण्णा शेट्टीच्या कुटुंबाची काय अवस्था आहे बघा. असे अनेक कुटुंब दिसतील तुम्हाला. पण हे बघायला तुम्हाला वेळ कुठे आहे? तुमच्या भोवताल जे कोंडाळं आहे ना, हे तुम्हाला नाही सुधरू देत. आणि पुन्हा एकदा सांगतो, दर्शको तुम्हालाही सांगतो की ही वस्तुस्थिती आहे. की पुन्हा मी सांगतो, उद्धव ठाकरेंची झाली तौली, शिवसेनेचा झाला तवा, आणि शिवसैनिक झाले सरपणाची लाकडं. आणि यातून शरद पवारांची सत्तेची डाळ शिजली आणि काँग्रेसची पोळी भाजली. या मताशी जर तुम्ही सहमत असाल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली मतं कळवा. आणि हो, आमचे असेच व्हिडिओ, नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, सातत्यानं बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.